शेतकरी मित्रांनो, काल आपण कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी पीक विमा मंजूर झालेला आहे हे बघितलं। जवळपास 1219 कोटी रुपये हे 30 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आणि त्यामध्ये लातूर असेल, धाराशिव असेल, बीड आणि यवतमाळ हे जिल्हे त्या यादीमध्ये नाहीत। आता नेमकं याचं कारण काय आहे? कारण बरेच बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कमेंट केल्या, धाराशिवच्या केल्या, लातूरच्या केल्या, पण हे का नाहीत? आणि कालचा जो पीक विमा मंजूर झालेला आहे याच्यात शेतकरी तुम्ही समाधानी आहात का हे मला अगोदर सांगा। कारण त्याचं आता तुम्हाला पुढं कळल की नेमकं मी हे का विचारतोय। आता मी या अगोदर एक लाईव्ह व्हिडिओ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सविस्तर याबद्दलची माहिती दिलेली। जर तो तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या अशा स्पष्ट लक्षात येतात। आणि म्हणूनच मी विचारतो की जो काल पीक विमा मंजूर झालेला आहे तो तुम्हाला मान्य आहे का? कारण तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन बघितलं असेल, त्याच्यावर तुम्हाला आता कोणाला 150, 200, कोणाला 2000, 4000, 1000, 500 जे दाखवलं असेल, मात्र जे कमी दाखवलंय त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? आणि तुम्हाला ज्या वेळेस खात्यावर ही रक्कम येईल त्यावेळेस तुमचे डोळे उघडणार आहेत हे लक्षात घ्या। आपलं प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार ह्या गोष्टी सांगणं असते, पण काही लोकांना पटत येतात आणि काही लोकांना पटत नाहीत। मग आता काल जे मंजुरी यादी झाली त्या यादीमध्ये धाराशिव आणि लातूर जिल्हे का नाहीत याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? जे काही पीक कापणीचे अहवाल झाले, म्हणजे यावर्षी आपल्याला जो पीक विमा मिळणार तो कशावर आधारित मिळणार आहे? उंबरठा उत्पादनावर। मग ज्या ज्या मंडळामध्ये हे उंबरठा उत्पादन काढण्याचे पीक कापणीचे अहवाल झाले तिथं त्या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीनं हे अहवाल बरोबर घेतलेले नाहीत आणि तिथं त्या शेतकऱ्यांनी असतील, तिथले जे काही स्थानिक कोणी लोक असतील त्यानं या गोष्टीला विरोध केला। आणि विरोध केल्यामुळं त्या पीक विमा कंपनीचं म्हणणं काय आहे की लातूर आणि धाराशिवमध्ये या कंपन्या राज्य शासनानं यांचे जे काही पीक कापणीच्या अहवालाबद्दल जे आक्षेप होते ते झिडकारले, राज्य शासनानं घेतले नाही। मात्र याच्यात तरतूद अशी आहे की जिल्हा प्रशासनानं नाही घेतले तर राज्य शासनाकडं, राज्य शासनानं नाही घेतले तर मग केंद्र सरकारकडं, आणि केंद्र सरकारनं नाही घेतले तर त्याला न्यायालयात जाता येते। मग आता मला सांगा, जर याला जाता येते आपल्याला नाही जाता येत का हो? मग आपल्याला जे कॅल्क्युलेशन कमी दाखवायले म्हणजे आपण आता याच्यावरच शांत बसायचं का बरं? मग याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे की नाही? मग मी तेच त्या लाईव्हमध्ये सांगितलेले, तुम्ही बघितलं नसेल तर या चॅनलवर ते लाईव्ह व्हिडिओ आहे, तुम्ही ते बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की राज्य शासनानं जी सुधारित पीक विमा योजना काढली होती त्या पीक विमा योजनेमध्ये जे काही नियम अटी सगळे दिले आहेत का, त्यातली शेतकऱ्याच्या तक्रारीबाबतची जी अट आहे तीच मी त्याच्यात समजून सांगितलेली, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता तुम्हाला सांगतो, लातूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिवमध्ये हे काही जे अहवाल होते यामध्ये धाराशिवमध्ये 470 पीक कापणी प्रयोग झाले होते तर 368 तक्रारी होत्या, आणि लातूरमध्ये 700 पीक कापणीचे प्रयोग झाले होते त्याच्यात 80 तक्रारी होत्या। कंपनीला केंद्र सरकारकडे अपील करण्याची मुभा आहे, आता मी जसं अगोदर सांगितलं तसं। म्हणून हे जे लातूर आणि धाराशिवचे पीक कापणीचे आक्षेप आल्यामुळे कालच्या मंजुरी यादीमध्ये या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किती पीक विमा मंजूर झालाय हे काय आलेलं नाही। मग मला यामधून एक सांगायचं आहे की जर पीक विमा कंपनीला आपली तक्रार, आपले आक्षेप न्यायालयापर्यंत नोंदवता येतात, मग हे शेतकऱ्याला नोंदिता येत नाहीत का? नोंदिता येतात, पण आपण काय करतो, आला तर आला, नाही आला तर नाही आला, करीन कोणीतरी, पण असं कधीच होत नाही। हे कोणाला तरी करावं लागतंय आणि मग लोक त्याच्या पाठीमागं उभं राहत असतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर आलेला हा पीक विमा तुम्ही समाधानी नसताल तर तुम्हाला ह्या गोष्टी, जशी पीक विमा कंपनी आडखुती आणती का तसं आपल्याला सुद्धा करावं लागेल, तेव्हा आपल्याला वाढीव पीक विमा मिळेल। आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपली माहिती तुम्हाला कशी वाटते तेवढ्या एकदा नक्कीच कमेंट करा। धन्यवाद।